नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील जी कविता आहे 6 क्रमांकाची कविता, त्या कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या। या कवितेला ज्यांनी लिहिलेलं आहे ते कविवर्य संत तुकडोजी महाराज। तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या कवितेची रचना केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण एकूण पूर्वीचे पाठ 5 पर्यंत आपण काय केलेले आहे ते आपल्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत। जर तुम्ही ते बघितले नसाल तर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा अवश्य फायदा होईल। आज आपल्याला कविता क्रमांक 6 जे कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या, या कवितेला आज आपल्याला काय करायचे, शिकायचं आहे। बघा, सर्वप्रथम भाग 2, या भाग 2 मध्ये आपण जे कवी आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जीवनाविषयीचा जो अल्प परिचय आहे तो पाहूया। त्यांचं खरं नाव माणिक बंडोजी ठाकूर, जन्म 1909 आणि मृत्यू 1968 या वर्षी झालेला आहे। संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले आहे। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्याचा गौरव केलेला आहे। जसं महात्मा गांधी यांना महात्मा जशी उपाधी दिली, तशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत अशी लोकांनी त्यांना उपाधी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके हे प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयीचं कळकळीचं आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वास्तवयुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आग्रहाने वाचतात। आता आपण ग्रामगीता जर वाचले तर आपल्याला या ग्रामगीतेमध्ये शिक्षणाविषयीचं, त्यानंतर भेदाभेद, अस्पृश्य निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव या सर्व विषयीचं लोकांना शिक्षण देणारा हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ग्रामगीता आहे। जर तुम्हाला भेटलं तर अवश्य वाचा। या ग्रामगीतेमध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या गोष्टी शिकायला मिळतील की भरपूर जर त्या गोष्टी जर वाचल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही। सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो, कारण सुख आणि दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेला आहे। आपण कवितेला सुरुवात करूया। राजा सजी महाली, सौख्य कधी लाभली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमी वरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम चित्त नित्य गावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। येता तरी
सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावर न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. बघा, अत्यंत चांगल्या पद्धतीची कविता. या कवितेमधला जो संदेश आहे तो संदेश सामान्य जनतेला आणि मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांना यामध्ये देण्याचा प्रयत्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. ते कवितेच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली, महाल म्हणजे राजवाडा, महाल म्हणजे काय, राजवाडा. सौख्य कधी मिळाले, सौख्य म्हणजे वैभव, पैसा. जे राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये जे सुख मिळतं, एक राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये जे सुख मिळतं ते सुख मला माझ्या झोपडीमध्ये मिळतं. मला माझ्या या झोपडीमध्ये जे राजाला त्या ठिकाणी जो आनंद, जो उत्साह, जो पैसा, जो ज्या पद्धतीनं सर्व ज्या गोष्टी ज्या राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये मिळतात. आता आपण एक कल्पना करू शकतो की राजवाड्यामध्ये राजाला कोणकोणत्या सोयी सुविधा मिळतात. राजा म्हणजे छोटा व्यक्ती नाही, राजा म्हणजे सामान्य माणूस नाही. राजामध्ये जनतेतून एक निवडून देणारा एक प्रतिनिधित्व करणारा एक माणूस असतो. राजा म्हणजे त्या देशावर, त्या प्रांतावर राज्य करणारा जो माणूस असतो. त्या राजाला ज्या गोष्टी त्याच्या राजवाड्यामध्ये मिळतात त्याच गोष्टी मला माझ्या या झोपडीमध्ये मिळतात, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्याला या कवितेच्या पहिल्या चरणामधून आपल्याला सांगतात. पुढं काय म्हणतात बघा, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य दिगावे या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे. बघा, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. म्हणजे या झोपडीमध्ये, या झोपडीवरती आम्ही या झोपडीवर मध्ये जी जमीन आहे या जमिनीवर पडतो, म्हणजे या जमिनीवर झोपतो आम्ही. जी राजा महालामध्ये झोपत असेल, पण आम्ही या भूमीवरती, या धरतीवरती पडतो आणि ताऱ्यांकडे बघतो. ताऱ्यांकडे बघण्याचा जो सुख आहे तो राजवाड्यामध्ये नाही. राजवाड्यामध्ये जी महाल असतात त्या महालामधून आरपारच्या काही गोष्टी दिसत नाहीत. पण आपण झोपडीमध्ये जर झोपलं, झोपडीच्या समोर एकदम पटांगणामध्ये मोकळा हवेशीर जागेवर जर आपण पडलं तर पडून पाहू शकतो की तारे आपल्याला सर्व दिसतात. तारे आपण मोजू शकतो. हा तारा, हे तारा, वो तारा, हे सगळं तारे आपण काय करू शकतो, झोपडीमधून आपल्याला त्या सर्व तारे आपल्याला दिसतात. तसेच प्रभूच जे नाव आहे ते कायम घेत असतो. या झोपडीमधूनच आम्ही काय करत असतो, या झोपडीतूनच आम्ही, म्हणजे लेखक म्हणतात की मी या झोपडीमधून राहूनच मला परमेश्वराची जी यातना आहे, परमेश्वराचे जे नामस्मरण आहे, मी या झोपडीमधूनच नित्य करतो. जे नामस्मरण जसे राजवाड्यामध्ये तुम्ही राहून करू शकत नाही, त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं मी परमेश्वराचं नामस्मरण मी या माझ्या झोपडीमध्ये राहूनच करतो, असं आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला या कवितेच्या दुसऱ्या चरणामधून सांगतात. बघा पुढं, पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, तारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या. पहारा म्हणजे बघा, पहारा म्हणजे राजवाड्याला पहारा द्यावा लागतो. राजवाड्याला काय करावं लागतं, पहारेकरी असतात पहारा देण्यासाठी. आणि तिजोरीमध्ये, त्या तिजोरीला पहारा, त्या तिजोरीची सुरक्षा करण्यासाठी त्या तिजोरीमध्ये जी संपत्ती आहे, जो धन आहे, जो पैसा आहे, हे सर्व राजवाड्यामध्ये असतात. या
राजवाड्यामध्ये काय असतात, धन भरपूर असतं, तिजोरी भली मोठी असते. त्या तिजोरीला सांभाळण्यासाठी, त्या तिजोरीचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पहारेकरी असतात. तरीही ती जी तिजोरी आहे, ती जी संपत्ती आहे, चोरी जाऊ शकते. तरीही ती जी संपत्ती, ती जी तिजोरी आहे, ती तिजोरी त्या राजाच्या राजवाड्यातून चोरी होऊ शकते. पण तुम्ही जर माझ्या झोपडीत बघसाल, माझ्या झोपडीच्या दारास नाही दोऱ्या म्हणजे या ठिकाणी कडी म्हणजे दाराला कडी असते ना, ती कडी. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या झोपडीमध्ये, माझ्या झोपडीच्या दाराला साधी कडी सुद्धा नाही. कारण मला माझ्या झोपडीतून चोरी जाण्याची काहीच भीती नाही. मला माझ्या या झोपडीतून चोरी जाण्यासारखी वस्तूच नाही. माझ्या झोपडीमध्ये असं माझ्याकडे कोणतं धनच नाही, माझ्याकडे कोणता पैसाच नाही, माझ्याकडे कोणती संपत्तीच नाही. म्हणून माझ्या या झोपडीच्या दाराला कडी लावायची गरजच नाही, कारण की मला त्याची भीतीच नाही. तुकडोजी महाराज म्हणतात की जसं राजाला भीती असते, राजाला त्याच्या संपत्तीची भीती असते, म्हणून त्या संपत्तीला संरक्षणासाठी त्या ठिकाणी पहारेदार ठेवतात. पण माझ्या या झोपडीमध्ये, माझ्या झोपडीच्या दाराला एक कडी सुद्धा नाही. त्याचं कारण की माझ्याकडे संपत्तीच नाही, माझ्याकडे पैसाच नाही. म्हणून मला माझ्या झोपडीतून काही चोरी जाण्याची शक्यताच नाही. म्हणून माझ्या त्या माझ्या झोपडीच्या दाराला कडी सुद्धा नाही. अशी माझी ही झोपडी. पुढं लेखक म्हणतात, कवी म्हणतात, जाता तया महाला मज्जाव शब्द आला. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या. बघा किती सुंदर वर्णन या ठिकाणी तुकडोजी महाराज आपल्याला केलेलं आहे. जाता तया महाला, जर तुम्ही महालात जासाल, जर तुम्ही राजाच्या राजवाड्यात जासाल, तर मज्जाव म्हणजे अटकाव, मनाई. मज्जाव म्हणजे अटकाव किंवा मनाई. मज्जाव शब्द आला म्हणजे जर तुम्ही राजाकडे जात असाल तर तुम्हाला सरळ राजाला भेटू देतो का? नाही भेटू दे. आपण जर एक सामान्य माणूस जर सरळ राजवाड्याला गेला आणि त्या ठिकाणी जर बघितलं की त्या ठिकाणी सांगितलं की मला राजाला भेटायचं आहे, तरीही तुम्ही राजाला भेटू शकत नाही. त्याचं कारण की राजाला तुम्ही तिथं भेटू शकत नाही, कारण पहारेदारी असतात. त्या राजवाड्याला पहारेदार म्हणून त्या ठिकाणी संरक्षक असतात. म्हणून तुम्हाला राजाची तिथं लगेच भेट होणार नाही. पण तुम्ही पहा, माझ्या झोपडीत यायला कोणालाच भीती नाही, कोणालाच मज्जाव नाही, कोणालाच अटकाव नाही. आम्ही कोणाला म्हणत सुद्धा नाही की तुम्ही आमच्या झोपडीत या. जे येसाल त्यांचं स्वागतच आहे. जी व्यक्ती येईल आमच्या झोपडीमध्ये त्या व्यक्तीचं आम्ही स्वागतच करू. पण जर तुम्ही तीच गोष्ट तुम्ही राजवाड्याविषयी बघितली तर तुम्हाला त्या ठिकाणी अटकाव येईल, तुम्हाला त्या ठिकाणी मज्जाव केला जाईल, तुम्हाला राजाला भेटू दिलं जाणार नाही. जर तुम्हाला राजाला भेटायचं असेल तर काय होईल, जे राजाचे मंत्री असतात, जे राजाचं मंत्रिमंडळ असतं, त्या राजाच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला मंत्र्याची परवानगी घ्यावी लागेल. त्या मंत्र्याला सूचना कराव्या लागतील की मला राजाला भेटायचं आहे, मला काय करायचंय, राजाला भेटायचं आहे. असं तुम्हाला जर मंत्र्याला तुम्ही सूचना केलात तर तुम्हाला तो मंत्री राजापर्यंत तुमची सूचना पोहोचवेल. जर राजाने सांगितलं की हा ठीक आहे, मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे किंवा त्याला पाठवा, जर त्या राजाने सांगितल्यानंतरच तुम्ही काय करू शकता, राजाला भेटू शकता. अथवा तुम्ही राजाला भेटू शकत नाही, अथवा आपण राजाला भेटू शकत नाही. आजची जर परिस्थिती बघितली, सामान्य माणूस पंतप्रधानाला भेटू शकतो का? नाही. राष्ट्रपतीला भेटू शकतो का? नाही. मुख्यमंत्रीला भेटू शकतो का? नाही. का भेटू शकत नाही? की जो प्रोटोकॉल आहे, जो प्रोटोकॉल नुसार सामान्य व्यक्तीला पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपण कोणत्याही व्यक्तीला आपण भेटू शकत नाही. ही आजची ताजी गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं तर
प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या दारावर एक वाक्य लिहिलं जायचं, एक वाक्य लिहिलं जायचं. ते वाक्य कोणतं आठवतं तुम्हाला? आठवतं ते वाक्य कोणतं? पूर्वीच्या काळी दारावरती एक वाक्य लिहिलं जायचं. तो वाक्य असा होता की अतिथी देवो भव. तो वाक्य कोणता होता? अतिथी देवो भव. म्हणजे माझ्या घरी जो व्यक्ती येणार आहे तो देवा समान आहे, तो देव आहे. अतिथी हा देवो भव म्हणजे अतिथी देवो भव म्हणजे जो अतिथी आहे, जो पाहुणा आहे, जो माझ्या घरी येणार आहे तो पाहुणा कोण आहे? तो एक देव आहे. आणि माझ्या घरी आलेला अतिथी हे परत जात असताना उपाशी जाऊ नये म्हणून आपण त्या अतिथीला म्हणजे त्या पाहुण्याला जेवून त्याला जेवण घालून तो आपण त्याला पाठवत होतो. पण आजची जर परिस्थिती बघितली, आजची जर सत्य परिस्थिती बघितली तर त्या अतिथी देवो भव या पाठीवरून ते नाव गायब झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक आता ते पूर्वीच्या काळी व्हायचं. पूर्वीच्या काळामध्ये आपण प्रत्येक आपल्या घरासमोर येणाऱ्या व्यक्तीला आपण अतिथी म्हणायचो, पाहुणा म्हणायचो, त्याचं आपण स्वागत करायचो. पण आता तशी परिस्थिती आहे का? नाही. आता प्रत्येक दारावर आपण शहरामध्ये जर बघितलं, ठीक आहे, आपण ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी आज पण आहेत. ग्रामीण भागामध्ये आपण आज पण पाहुण्यांना पोट भरून जेवण घातल्याशिवाय जाऊ देत नाही ग्रामीण भागामध्ये. पण शहरी भागात बघा, शहरी भागातलं जीवन हे काय असतं की तेवढंच पुरतं असतं. ती 2 व्यक्तीचं, 3 व्यक्तीचं, बस. त्या व्यक्ती 4था व्यक्ती त्या कुटुंबात चालत नाही. आणि त्या ग्रामीण भागामध्ये आज पण त्या गोष्टी आहेत. पण शहरी भागामध्ये जो अगोदर जी गोष्ट होती अतिथी देवो भव ही पाठी मित्रांनो संपली. आता त्या ठिकाणी त्या दारावर किंवा त्या गेटवर एक पाटी लावलेली जाते. त्या पाटीवर लावलं जातं कुत्र्यापासून सावधान राहा. काय लिहितं? कुत्र्यापासून सावधान. कारण की या आमच्या घरामध्ये येताना कुत्रा आहे, त्या कुत्र्यापासून सावधान राहा. तिथं पाटी वगैरे काही नाही. आता सूचना लिहिली जाते की त्या सूचनेमध्ये लिहिलं जातं कुत्र्यापासून सावधान. म्हणजे पाहुण्याची जागा कोण घेतलेली आहे? कुत्र्याने घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजाच्या राजवाड्याला जायला तुम्हाला अटकाव असेल, राजाच्या राजवाड्याला जायला तुम्हाला त्या ठिकाणी मनाई असेल, पण माझ्या झोपडीमध्ये येण्यासाठी कोणालाच मनाई नाही. माझ्या झोपडीला यायला कोणाला अटकाव नाही. माझ्या झोपडीमध्ये न भीती बाळगता सरळ माझ्या झोपडीमध्ये तुम्ही काय करू शकता? येऊ शकता. असं आपल्याला या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला कवितेच्या या चरणातून सांगत असतात. समजलं इथपर्यंत? समजलं? पुढचं चरण आपण पाहू. पुढच्या चरणामध्ये काय म्हणते बघा. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझे. बघा, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने. आता महालामध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये कसे मऊ बिछाने म्हणजे जे गाद्या असतात एकदम मऊ असतात. जे राजांसाठी जे झोपायचे साहित्य असतं किंवा जी गादी असते ती गादी एकदम मऊ लुसलुशीत असते. एकदम मऊ लुसलुशीत गादी असते. आणि कंदील श्यामदाने, कंदील म्हणजे काय? काचेचा दिवा. कंदील म्हणजे काचेचा दिवा. आणि कंदील आता आपल्याला माहिती कंदील जो लाईट असते त्याच्यामध्ये. आणि श्यामदाने म्हणजे झुंबर, जे काचेचं झुंबर राजाच्या राजवाड्यामध्ये लावलं जातं. काचेचा दिवा लावला जातं ना काचेच्या. तो जो दिवा असतो तो झुंबर हा एक मोठा राजाचा राजवाडा असतो आणि दरबार असतो. त्या दरबाराच्या मध्यभागी वर काय लावलं जातं? तिथं कंदील लावले जाते. आणि तिथं जो झुंबर असतो काचेचे झुंबर, त्या काचेच्या झुंबरामध्ये लाईट असते. आणि ते डेकोरेशन त्या राजाच्या त्या राजदरबारामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं आपल्याला काय करतं त्या ठिकाणी दिसत असतं. म्हणून मऊ या ठिकाणी कवी म्हणतात की महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने. जरी महालामध्ये एकदम चांगल्या प्रतीचं नरम गादी आणि तिथं कंदील असेल, तिथं दिवा असेल, काचेचा दिवा असेल किंवा तिथं झुंबर असेल, पण जी आमची जमीन आहे आम्हा जमीन माने, आमच्या जमिनीमध्ये आम्ही या सर्व गोष्टी आम्हाला एकदम सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला काय करतात
या ठिकाणी मिळत असतात. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावर न बोझा या झोपडीत माझ्या. आमच्या कवी म्हणतात की आपल्याला संत तुकडोजी महाराज म्हणतात की आमच्या आयुष्यामध्ये किती सुख येतात, किती दुःख येतात, कित्येक वेळा आमच्यावरती दुःखाचं डोंगर येतं, आम्हाला कित्येक वेळा सुख मिळतं, आम्ही कधी घाबरत नाही, आमचं कोणावरही बोजा राहत नाही आणि आमचं सुख येतं, आमचं सुख जातं. आम्ही न सुखाला भारून ना आम्ही राहणारे लोक आहे आणि दुःखाला न कंटाळून लोक राहणारे आहे. आम्ही सुखाचं पण एकदम योग्य पद्धतीचं वापर करतो आणि दुःखामध्ये पण दुःखावर आम्हाला सामर्थ्य करण्याची जी ताकद आहे आमच्या या झोपडीमध्ये आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी कवी म्हणतात की येता तरी सुख या, सुखाला जर सुख आम्हाला आलं तरी आम्ही त्याचा स्वीकार करतो आणि दुःख आलं तरी त्या दुःखाचा आम्ही स्वीकार करतो. आम्ही दुःख आलं म्हणून नाराज होत नाही किंवा सुख आलं म्हणून आम्ही जास्त आनंदी होत नाही, असं आम्ही काहीच राहत नाही. तर आम्हाला जर सुख आलं तर आम्ही त्या सुखाचा अवश्य स्वीकार करू आणि आमच्यावर जरी दुःख आलं तरी त्या दुःखातून सावरण्याची जी ताकद आहे ती आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही न दुःखाला घाबरणारे लोक नाही, न आमच्यावर कोणाचा बोजा आहे, न कोणावरही न बोजा. आम्ही कोणासमोर हात पसरत नाही की आम्ही स्वतः सामर्थ्य आहेत, आम्ही कोणाच्या समोर झुकत सुद्धा नाही. आम्ही एवढे सामर्थ्य आहेत की आमचा बोजा आम्ही दुसऱ्यावर कोणावर टाकत नाही. या झोपडीत माझ्या, असं आपल्याला कवी या ठिकाणी म्हणतात. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझे. पाहुनी सौख्य माते म्हणजे माते म्हणजे माझे. हे सुख पाहून माझं सुख पाहून जो देवाचा राजा आहे, देवाचा राजा कोण? देवेंद्र. जो देवाचा राजा आहे त्या देवाच्या राजाला सुद्धा माझं सुख पाहून लाज वाटते. देवेंद्र तेही लाजे म्हणजे माझं जे सुख आहे, माझं हे सुख पाहून जो देवाचा राजा आहे, जो देवेंद्र आहे, तो देवाचा राजा सुद्धा माझं सुख पाहून लाजतो. म्हणजे देवाच्या राजाला सुद्धा माझं सुख पाहून त्याला लाज वाटते आणि हेवा वाटतो. माझं हे सुख पाहून देवाला लाज वाटते, हेवा वाटतं. इतकं माझं सुख हे चांगल्या प्रतीत आहे. ते माझ्या राजवाड्यात नाही, या राजाचा राजवाड्यात नाही, तर माझ्या झोपडीमध्ये हा सुख काय करतो, मला या ठिकाणी मिळत असतो. शांती सदा विराजे. माझ्या या घरामध्ये नेहमी, सदा म्हणजे नेहमी, विराजे म्हणजे नांदे. माझ्या या घरामध्ये, माझ्या या छोट्याशा झोपडीमध्ये जी शांती आहे, जे सुख आहे, जे समाधान आहे, ते नेहमी नांदतं. नेहमी माझ्या झोपडीमध्ये ते सुख आम्हाला मिळतं. आम्हाला सुख विकत आणायची गरज नाही. जे आम्ही कष्ट करतो, आम्हाला या कष्टातून आम्हाला जे भाकर मिळते, जे अन्न मिळतं, ते अन्न खाऊन आम्हाला जी झोप एकदम उत्तम प्रतीची झोप लागते. आम्ही सकाळी एकदम उत्साहाने उठत असतो आणि आमच्या कामामध्ये आम्ही काय करत असतो, आम्ही आमच्या कामामध्ये मग्न होऊन जात असतो. जसं राजाला झोप येण्यासाठी काय करावं लागते, गुळी घ्यावी लागते. राजाला झोप येण्यासाठी गुळी घ्यावी लागते. तसं आम्हाला झोप येण्यासाठी गुळीची आवश्यकता नाही. आम्ही जर आमच्या धरणी मातेवर जर आमचं डोकं ठेवलं तर आम्हाला धरणी माता, आम्हाला जी माता आहे, जी धरणी माता आहे, आम्हाला तिच्यामध्ये सामावून घेते आणि आम्हाला एकदम शांत निद्रा लागते. आम्हाला शांत प्रतीची झोप लागते. आम्हाला झोप घेण्यासाठी काही कष्ट घ्यायची गरज नाही, आम्हाला डोळ्यावर घ्यायची गरज नाही. आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीची झोप आम्हाला काय लागते. म्हणून या ठिकाणी कवी संत तुकडोजी महाराज आपल्याला म्हणतात की माझं सुख पाहून जो देवाचा राजा आहे, जो देवाचा राजा सुद्धा त्याला आमचं सुख पाहून लाज वाटते. कारण की आमच्या घरामध्ये सतत शांती वाटते, आमच्या घरामध्ये समाधान राहतं, आमच्या घरामध्ये काय राहतं, आमच्या घरामध्ये सुख राहतं.
आमच्या घरामध्ये एकदम शांती असल्यामुळं आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी आम्हाला काय पडत नाही, असं कवी आपल्याला या ठिकाणी सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही कविता संपली. तुम्हाला कविता कशी वाटली अवश्य कळवा. तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि स्वाध्यायामध्ये काही थोडेसे प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्याकडं जर पुस्तक असेल तर जर तुम्ही ती नोंद करून घ्या आणि नोंद करून तुम्हाला ते स्वाध्याय काय होईल सोडवण्यासाठी उपयोगी पडेल स्वाध्याय. त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलेलं आहे की तुम्ही व्हिडिओ बघत असताना तुमच्या जवळ जे पाठ्यपुस्तक आहे ते जवळ बाळगा, जेणेकरून तुम्हाला त्यामधील कठीण शब्दाचे अर्थ मी वारंवार सांगत असतो, त्या ठिकाणी तुम्ही पेन्सिलला लिहून घेत चला आणि स्वाध्याय मी तुम्हाला सांगतो असं तोंडी सांगतो ते तुम्ही लिहून घ्या. आपण स्वाध्यायाचा एक स्पेशल व्हिडिओ तर घेणारच आहोत, पण आज पण तुम्हाला काय करतो मी स्वाध्याय सांगून जातो. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सांगा. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सांगा. त्यामध्ये पहिला आहे झोपडीतील सुखे, दुसऱ्यामध्ये आहे महालातील सुखे. पहिल्या एक मध्ये लिहा, ताऱ्यामध्ये बघा झोपडीतील सुख आहे की झोपडीमधील सुख आहे. ताऱ्याकडे पाहत जमिनीवर झोपावे, सुखात झोपावे. ताऱ्याकडे पाहत जमिनीवर झोपावे, सुखात झोपावे. आणि त्याचं झोपडीतील सुखामध्ये लिहा, महालातील सुखामध्ये क्रमांक 1, झोपण्यासाठी मऊ बिछाने असतात. जसं झोपडीमध्ये ताऱ्याकडे पाहत जमिनीवर झोपतो, तसं महालामध्ये जमिनी झोपतात का? नाही, तिथे झोपण्यासाठी मऊ बिछाने असतात. त्यानंतर दुसरं घ्या, देवांचे नाव नित्य गावे. देवाचे नाव नित्य गावे. आणि त्यानंतर महालातील सुखे, त्यामध्ये 2 क्रमांक, कंदील श्यामदाने यांची रोषणाई. कंदील श्यामदाने यांची रोषणाई. त्याचबरोबर झालं का? हा, पुढचा प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. आता आकृती पूर्ण करा याच्यामध्ये जी कृती दिलेली आहे, झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना. आता झोपडीमध्ये येणाऱ्यांसाठी कवीने काय काय भावना व्यक्त केलेल्या आहेत ते पहिली जे आहे, आमच्या झोपडीत सुखाने यावे सुखाने जावे. बरोबर, झोपडीत यावे. पहिला आहे झोपडीत सुखाने जावे. पहिला झोपडीत सुखाने जावे किंवा यावे, झोपडीत सुखाने यावे. क्रमांक 2, झोपडीतून सुखाने जावे. पहिला झोपडीत सुखाने यावे, दुसरा झोपडीतून सुखाने जावे. तिसरं 2 झाले. पहिला झोपडीत सुखाने यावे, दुसरा झोपडीत सुखाने जावे, झोपडीतून सुखाने जावे. तिसरा झोपडीत यायची भीती नाही. तिसरं काय? झोपडीत यायची भीती नाही. त्यानंतर चौथं आहे, कोणावरही कोणते दडपण नाही. चौथं काय? कोणावरही कोणते दडपण नाही. हे 2 स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊ. त्यानंतर प्रश्न 3, 4, 5 हे आपण जेव्हा स्वाध्यायाचा एक व्हिडिओ स्वतंत्र येईल, त्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये या कवितेवरचे जे राहिलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. स्वतंत्र व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत या स्वाध्यायामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगितला. तुम्हाला कविता कळाली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मित्रांनो, जर तुम्ही आमचा पवन वाघ अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशनचा डाउनलोड केलं नसाल तर प्ले स्टोरवर जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या
ॲप्लिकेशनमध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओज एका जागेवर उपलब्ध होतील आणि आमच्या या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.